आज तुमच्यासाठी एक आनंदाचा संदेश आहे, म्हणजे तो देवाच्या पुत्राचा संदेश आहे प्रियांनो. तो संदेश कोण्या आयऱ्या गैऱ्याचा नाही प्रियांनो, तो संदेश म्हणजे कोण्या व्यक्तीचा नाही, तो परमेश्वराचा आहे. येशू तुमच्यासाठी क्रुसावरती बलिदान झाला आहे प्रियांनो. आज तुम्हाला काय करायला लागेल मग त्यासाठी? तुम्हाला त्या येशूवरती विश्वास ठेवावा लागेल. तुमचं जीवन बदलण्यासाठी आलेलं आहे. येशू तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी आलेला आहे. येशू तुमच्यावरती प्रेम करतो. जरी जगाने तुम्हाला नाकारला असेल, जगातल्या प्रत्येक नियमांनी, जगातल्या तत्वज्ञानाने, जगाच्या ज्ञानाने तुम्हाला नाकारला असेल प्रियांनो, पण आज तुमच्यासाठी आनंदाचा संदेश आहे की येशू तुमच्यावरती प्रेम करतो. त्याने त्याचं स्वतःचं रक्त तुमच्या आणि माझ्या पाप क्षमेसाठी वाहिलं आहे प्रियांनो. तसा त्या बर्थमयीने आवाज दिला की हे प्रभू येशू माझ्यावरती दया कर, हे प्रभू येशू माझ्यावरती दया कर. तसंच तुम्हाला त्या येशूला आवाज दिली आणि म्हणणं गेलं प्रभू माझ्यावरती दया कर, मी पापी आहे, मज पाप्यावरती दया कर. आणि त्यावेळेस येशू तो दयाळू आणि कृपाळू होऊन तुमच्या जवळ येईल, तुम्हाला स्पर्श कर. तुमचे पाप, तुम्ही तुमचे अपराध कबूल करता आणि येशूला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रण करता, तर देव तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का येशूला आवाज देण्यासाठी? तुम्ही तयार आहात का ते येशू ख्रिस्ताला समर्पण करण्यासाठी? तुम्ही तयार व्हा येशू ख्रिस्त